मित्रांनो, नमस्कार. आलात का सगळेजण? नमस्कार. पटकन या पोलीस भरतीशी संबंधित आपण जे लाईव्ह लेक्चर्स आहेत, लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीशी संबंधित जे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, मग जीकेचे टॉपिक्स असतील, मराठी ग्रामरचे टॉपिक्स असतील किंवा इतर विषय असतील, तर त्याचे आपण व्यवस्थित सर्व टॉपिकचं रिव्हिजन घेणार आहोत आणि ते रिव्हिजन आपण कशा पद्धतीने घेणार आहोत या संबंधीचं सेशन असणारं आजचं लेक्चर आहे. तर पटापट लिंक शेअर करा आणि जॉईन व्हा प्रत्येकाने, जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल की नक्की आपण या बॅच मध्ये काय घेणार आहोत. महा रिव्हिजन बॅच आहे ही आणि 100% माझी खात्री आहे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की माझी जीकेची तयारी कशी होणार. तर जीकेची अतिशय परिपूर्ण तयारी होणार आणि तुम्ही ज्यावेळेला पोलीस व्हाल त्यावेळेला 100% मला तुम्ही फोन करून सांगणारच आहात की तुमचं नाव सिलेक्शन लिस्ट मध्ये आहे. त्याच्यामुळे हे 4 महिन्याचं जे सेशन आहे अगदी मोफत आहे. आपल्या सर्व तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी असणारी ही धडपड आहे. त्याच्यामुळे लिंक जास्तीत जास्त शेअर करा. माझा आवाज तुम्हाला सगळ्यांना येतोय का? जर आवाज येत असेल तर तसं मला सांगा, मेसेज करा, तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये, जेणेकरून मला हे सेशन सुरू करायला बरं पडेल. लाईव्ह सेशन मध्ये काय होतं, आधी सूचना देण्यात वेळ जातो, त्यानंतर तुमचे रिप्लाय वाचण्यात वेळ जातो. तर हे मला खरंच आवडत नाही, उगाचच रिप्लाय देत बसायचं. तर लक्षात घ्या, हे आपलं पहिलं सेशन आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस परीक्षेला ज्या अडचणी येतात, विशेषतः जीके मध्ये, कारण जीके असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्की अभ्यासाची पातळी कुठपर्यंत ठेवावी आणि त्याचं काठिण्य पातळी किती असावी, कशा बेसिक लेवलचा अभ्यास करावा की कसा करावा हे कळत नाही. आणि त्याच्यासाठी हे आपली चाललेली धडपड आहे. डिजिटल बोर्ड नाही, पण 100% जास्तीत जास्त तुम्हाला पोलीस परीक्षेला ह्या सर्व सेशन्सचा उपयोग होणार आहे, याची काळजी मी घेईन. मला 15 ते 16 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामधला, हे लक्षात ठेवा. आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी हे तुम्हाला सांगते की मी तुम्हाला या पोलीस परीक्षेमध्ये जे आजच्या पहिल्या सेशन पासून आपले 4 महिने पूर्ण होईपर्यंत जे विद्यार्थी हे सेशन जॉईन करणार आहेत, 4 महिने मी अंदाजित म्हटलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही पेपर द्यायला जात नाही पोलीस परीक्षेचा, तोपर्यंत आपण ही सेशन घेणार आहोत पूर्णपणे फ्री. मोफत बॅच आहे ही आणि ही धडपड आपल्या महाराष्ट्रातील तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी अनेक जे आहेत ज्यांना जीके विषयी प्रॉब्लेम आहे, मराठी ग्रामर विषयी प्रॉब्लेम आहे आणि हे आपण कशा पद्धतीने सेशन्स घेणार आहोत याची माहिती मला तुम्हाला सांगायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करा. आणि तुम्हाला जर माझा आवाज पोहोचत असेल तर आवाज ऐकायला येतोय असं कमेंट करा मला, जेणेकरून मला हे सेशन चालू करायला बरं पडेल. तर ऋषी, कोमल माने, बालाजी गायकवाड, सोपान, सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यांचेच मेसेजेस वाचायला मिळतील असं नाही, जास्तीत जास्त शिकवण्याकडे कल असेल. बाळांनो लक्षात घ्या, आपल्याला डिजिटल स्क्रीन नसली तरी अभ्यासासाठी आपण अनेक मार्ग शोधू शकतो आणि या सर्वातून आपण काय करू शकतो, अभ्यास अतिशय चांगल्या लेवलचा करू शकतो. खात्रीपूर्वक तुम्हाला सांगते, नुकसान होणार नाही. तर सुरुवातीला मी सांगते की आपण या सेशन मध्ये नक्की काय घेणार आहोत. आत्ताचं हे पहिलं सेशन आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना निदान कळावं म्हणून मी काय केलंय की इथं मराठीचे प्रश्न घेतलेत. पण ओव्हरऑल जोपर्यंत तुम्ही पोलीस भरतीचा पेपर द्यायला जात नाही तोपर्यंतची जी सेशन्स होणार आहेत त्या सेशन्स मध्ये आपण काय घेणार आहोत. तर लक्षात घ्या, सुरुवातीला म्हणजे आपण मराठी ग्रामर असू दे, जीके, मग जीके मधले विषय आहेत इतिहास, भूगोल, राज्यघटना आहे, समाज सुधारक आहे, विज्ञान आहे, पंचायत राज आहे, चालू घडामोडी विशेषतः आहे. तर यांचा अभ्यास कसा करावा हे कळत नाही, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, नक्की कशा टाईपचं तुम्हाला एक दिवस आड असं सेशन असणार आहे.
का तर त्याचं प्रिपरेशन पण असतं, म्हणून एक दिवस आड आपण हे सेशन ठेवलंय. आणि भरतीच्या आधी ज्या वेळेला पेपरचं डिक्लेरेशन होईल 1 महिना आधी आपण हे सेशन रोज घेणार आहोत. आणि ती आणि फास्ट रिव्हिजन असेल हे लक्षात ठेवा. तर काय करायचं आहे, आपण काय करायचं आहे, कुठलाही सपोज तुम्ही एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते, जर आपण मराठी ग्रामर घेतला असेल तर मराठी ग्रामरचा समजा आपण सुरुवातीचा पहिला नाम हा टॉपिक घेतला असेल तर नाम या टॉपिकचे आपण 5 मिनिटाच्या आत रिव्हिजन करून त्याच्यावर आधारित 50 प्रश्न सोडवणार. असं मग पंचायत राज असेल तर पंचायत राज मधलं समजा ग्रामपंचायत घेतली तर ग्रामपंचायतचे सुरुवातीचं जे बेसिक नॉलेज आहे ते तुम्हाला आधी त्याची माहिती सांगितली जाईल आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित 50 क्वेश्चन घेतले जातील, जेणेकरून 4 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये तुमचं संपूर्णतः जीके विषयी कॉन्फिडेंटली, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा जीके मध्येच मार्क्स जातात आणि इतर विषयामध्ये मार्क्स जात नाहीत. माझे मराठीचे व्हिडिओ पाहत असाल तर 100% तुमचे मार्क्स कशामध्ये जाणार नाहीत याची खात्री आहे. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचा प्रयत्न करा. नुकसान 100% होणार नाही आणि वेळ तर त्याहून जाणार नाही. पहिलं सेशन असल्यामुळे नक्की काय आहे हे मी तुम्हाला सांगत होते. तर अशा टाईपने आपण फास्ट रिव्हिजन घेणार आहोत, उगाच वेळ वाया न घालवता. त्यातूनही तुम्हाला काही शंका असतील तर त्याही तुम्ही विचारा. तर यावर्षी 100% वर्दी फिक्स आहे हे लक्षात ठेवा, हे सेशन जॉईन केलं तर आजच्या सेशन मध्ये आपण या पोलीस भरती महासंग्राम बॅच मध्ये, ती सुद्धा मोफत बॅच आहे बाळांनो, हे लक्षात घ्या. तर या बॅच मध्ये आपण सुरुवातीला फक्त मराठीचे 50 क्वेश्चन यासाठी घेतलेत की विद्यार्थ्यांना कळावं की आपण अशा टाईपची बॅच चालू करतोय. रोजचे जे एक दिवस आडचे जे सेशन असतील याच्यामध्ये आपण टॉपिकशी संबंधित कोणता जो टॉपिक आहे त्याच्याशी संबंधित बेसिक माहिती एक 10 मिनिटं घेणार आणि त्याच्यानंतर 50 क्वेश्चन त्याच टॉपिकचे घेणार. अशा टाईपचं आपलं रिव्हिजन बॅच आहे ही. आलं लक्षात? आणि जर डिटेलमध्ये पाहिजे असतील तर डिटेलमध्ये तसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलला पहा. आपल्याकडे 200च्या वर व्हिडिओ उपलब्ध आहेत. तर आजच्या सेशन मधले जे 50 क्वेश्चन आहेत मराठीचे त्यातला पहिला क्वेश्चन आपण अभ्यासतोय. तर पहिला क्वेश्चन बघा, हा आहे की ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावा, नकारार्थी करा म्हटले. नकारार्थी करायचंय तर लक्षात काय ठेवायचं की एखादं वाक्य नकारार्थी असेल तर नाही, नको, नवे, नये अशा पद्धतीचे शब्द वाक्याच्या शेवटी असतात. कळलं? मग आता ही दोन, पहिला कॅन्सल होईल आणि तिसरं कॅन्सल होईल कारण तसे शब्द वाक्याच्या शेवटी नाहीत. आता राहिलं दुसरं आणि चौथं, तर वाक्य वाचल्यावरच कळते बघा की ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका असं म्हटलंय. तर एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला एखाद्या वाक्याचं नकारार्थी होकारार्थी करायचं असतं त्यावेळेला त्या वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो. तर ज्येष्ठ आहे आणि नागरिकांचा आहे ते शब्द जसेच्या तसे ठेवा आणि आदरच्या विरुद्ध शब्द काय होणार, अनादर, आणि करावाचे इथे करू नये असे येणार. तर आपला आन्सर असेल पर्याय नंबर 4, ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नये. म्हणजेच काय, ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावा. हे अवघड जात नाही, 4 ऑप्शन असल्यामुळे बरेच विद्यार्थी चांगलं सोडवतात. हे आलं लक्षात? तर दुसरा क्वेश्चन, आवाज व्यवस्थित येतोय आणि प्रश्नांची उत्तर पटापट सांगा. दुसरा क्वेश्चन वाचतीये, त्याचा आन्सर तुम्हाला येते का बघा. कोणतीही गडबड करू नका, होकारार्थी करा. या वाक्याचं काय करायचं आहे, होकारार्थी करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2चा आन्सर काय असेल, शांत बसणारे गडबड करत नाहीत असं असेल, गडबड करणारे शांत बसतात असेल, काय ही गडबड आणि सर्वांनी शांत बसा. खूप सोपे ऑप्शन आहेत ह्याचे. सुरुवातीचं क्वेश्चन मी पहिला सेशन असल्यामुळे सोपे घेतलेले आहेत. तर ज्यांनी 4 हे आन्सर दिले त्यांचा आन्सर योग्य आहे, सर्वांनी शांत बसा. म्हणजेच कोणीही गडबड करू नका. लक्षात ठेवायचं, नेहमी होकारार्थीचं नकारार्थी करायचं असेल त्यावेळेला वाक्याचा अर्थ बदलायचा नाही, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3चा आन्सर बघा येते का तुम्हाला. शिक्षिका मुलांना मराठी शिकवतात. शिक्षिका मुलांना मराठी शिकवतात. करता ओळखा म्हटलंय. सूचना शेवटपर्यंत नीट वाचा.
तर इथं कर्ता ओळखायला पाहिजे. काय करायचं असतं कर्ता ओळखताना? पहिल्यांदा क्रियापदाला नारणारी प्रत्यय लावायचं असतं. तर शिकवणारे कोण? शिकवणाऱ्या कोण? तर काय येणार? शिक्षिका असे येणार. म्हणजे शिक्षिका हे कोण आहेत? कर्ता आहेत. आपल्याला कर्ता ओळखायला सांगितलंय, त्यामुळं पर्याय नंबर 2 हे त्याचं काय आहे? आन्सर. व्हेरी गुड. बहुतांश जणांनी ह्याचा आन्सर खूप छान दिले. आफरीन शेख, आशू, शिवानी, वैष्णवी, आनंद. कोण जे एखाद्याचं नाव वाचायचं राहिलं असेल तर रागवू नका रे, कारण एवढं मला सवय नाहीये एका वेळेला सगळं ते नाव पण बघायचे आणि ह्याचं बघायचं, वर स्क्रीनवर लक्ष ठेवायचं. प्रश्न क्रमांक 4 बघा. रमेशने टीव्ही बंद केला, उद्देश ओळखा. आपण वाक्य पृथक्करणाचा अतिशय सोपा व्हिडिओ चॅनलला टाकलेला आहे. ज्यांना हे कळत नसेल त्यांनी ते बघून घ्या. आणि म्हणूनच आपण सेशनमध्ये काय केलेलं आहे माहितीये का, की सुरुवातीला जो टॉपिक घेणार आहोत त्याचं काय करणार आहोत आपण, आधी थोडंसं रिव्हिजन करणार आहोत आणि नंतर त्या टॉपिकचे 50 क्वेश्चन सोडवणार आहोत. असं आपण एक दिवस आड करणार आहोत आणि परीक्षेच्या आधी रोज घेणार आहोत. तर ह्याचा आन्सर काय असेल सांगा? उद्देश. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला एखाद्या वाक्यातील उद्देश ओळखायचं सांगितलं असेल तर याचा अर्थ कर्ता ओळखायला सांगितलं असं होतं. उद्देश म्हणजेच कोण आहे लक्षात काय ठेवायचं? वाक्यातला कर्ता ओळखायला सांगितलेला आहे. मग आता बंद करणार, करणारा कोण? तर आन्सर काय येईल? रमेश. मग इथं रमेश कुठे दिले? पर्याय क्रमांक 4. म्हणून आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 4. आनंद, ऋषी, आफरीन, व्हेरी गुड. सगळेजण छान आन्सर देत आहेत. 5वा क्वेश्चन बघा. 5वा क्वेश्चन. मी शाळेतून आलो, ठळक शब्दाची विभक्ती सांगा असं म्हटले. आता इथं चुकून ठळक शब्द राहिलेला नाही, तर काय करायचं माहितीये का बाळांनो? इकडे लक्ष द्या. हा जो शाळेतून शब्द आहे त्याची विभक्ती मला सांगा तुम्ही. वाक्य आहे मी शाळेतून आलो, याच्यामधलं शाळेतून या शब्दाची विभक्ती सांगा. विभक्ती टॉपिकचाही व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे सोप्या भाषेमध्ये. आता बघा, शाळेतून याच्यातला मूळ शब्द आहे शाळातून. ऊन. आता तून म्हणजे तून हा प्रत्यय नाहीये, तर ऊन हा प्रत्यय आहे. ऊनहून प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? पंचमी विभक्तीचे आहेत. आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. आता बऱ्याच जणांनी 4, 2 वगैरे अशी उत्तर दिली आहेत, तर याचा अर्थ तुम्ही पहिल्या शब्दाची विभक्ती सांगितली आहे, मी दुसऱ्या शब्दाची विभक्ती विचारली आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढचं बघा. 6वा प्रश्न. 6 डॅश म्हणजे तुम्ही काय करायचंय उत्तर देताना कोणत्या प्रश्नाचं देताय हे मला कळलं पाहिजे ना. तर 6 डॅश आणि त्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक लिहायचा. असं करा म्हणजे मला कळेल. प्रश्न क्रमांक 6. पंचारती शब्दाचा समास सांगा म्हटले. पंचारती शब्दाचा समास. पंचारती शब्दाचा समास. सहाचं उत्तर काय असेल? अनिल, व्हेरी गुड. द्विगु समास आहे याचं उत्तर. तर याचं उत्तर आहे द्विगु समास. पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. कारण काय की ह्याची फोड होते 5 आरत्यांचा समूह अशी त्याची फोड होते. आता इकडे लक्ष द्या की सुरुवातीला अशी संख्या दर्शवत असेल आणि शेवटी समूह किंवा समुदाय असं आलं की तो 100% काय असतो? द्विगु समास असतो. पंच याचा अर्थ 5. आलं लक्षात? तर द्विगु समास हा कर्मधारय समास म्हणजे हे तत्पुरुष समासातला एक उपप्रकार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्याचा आन्सर असेल पर्याय नंबर 2. आलं का लक्षात? ज्यांनी द्विगु समास हे उत्तर दिले ते बरोबर आहे. अनिल, व्हेरी गुड. ज्या समासाची सुरुवात संख्या विशेषण असते. व्हेरी गुड, छान. म्हणजे अभ्यास तुमचा चांगला चालू आहे. ज्यांचा अभ्यास छान चालू आहे वर्दी 100% आहे. अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही बाळांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला अभ्यास करायचा जास्तीत जास्त. प्रश्न क्रमांक 7. स्क्रीनवर प्रश्न नीट दिसत नसतील तर तसंही सांगा. प्रश्न क्रमांक 7 काय आहे बघा.
त्याची गोष्ट सांगून झाली काळ ओळखा म्हटले. त्याची गोष्ट सांगून झाली काळ ओळखा. पर्याय नंबर 1 भविष्यकाळ, 2 भूतकाळ, 3 वर्तमान काळ आणि 4 यापैकी नाही. तर 7चा आन्सर काय असणार आहे? पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 हे त्याचा आन्सर असणार आहे. सांगून झाली, ज्या वेळेला एखादी क्रिया घडून गेलेली असते किंवा झालेली असते त्यावेळेला त्या काळाला भूतकाळ असं म्हणतात आणि त्याच्यामुळं हे भूतकाळाचं वाक्य आहे. मुख्य काळावर दिलेलं आहे. काही वेळेला उपकाळामध्ये जर विचारलं तर हे उपकाळामध्ये कशामध्ये जाईल तेवढं मला सांगा. काळातील त्याची गोष्ट सांगून झाली. उपकाळामध्ये जर समजा तुम्हाला ऑप्शन असे असतील, आता ऑप्शनची सवय झाली आहे ना तुम्हाला, नीट दिसत नाही हे टायपिंग केलेलं आहे रे बाळांनो, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही नीट दिसण्याचं वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही शक्यतो. तर बघा, त्याची गोष्ट सांगून झाली हा जर उपकाळ जर आपल्याला विचारलेला असेल तर क्रिया कोणती? सांगण्याची. बरोबर आहे ना? क्रिया सांगण्याची म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. जर वाक्य संयुक्त असेल तर ते कधीही साध्या काळातलं नसतं, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे हे वाक्य साधा भूतकाळी तर होऊ शकत नाही. सांगून झाली म्हणजे क्रिया पूर्ण झाली, तर हे पूर्ण भूतकाळी वाक्य आहे जर उपकाळ विचारला तर. पुढचं 8वा प्रश्न बघा. 8वा प्रश्न दिसतोय का सगळ्यांना? 8वा प्रश्न काय करायचं आहे? तुम्ही 8 लिहायचं, डॅश करायचं आणि त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा, उत्तराचा पर्याय क्रमांक लिहायचा. 8वा प्रश्न आहे माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? 8वा प्रश्न आहे माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आता हे तुम्हाला उघड जाईल है ना, माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे हे अवघड जातं. तर हा टॉपिक आपण व्यवस्थित घेतलेला आहे, यूट्यूबला उपलब्ध आहे. सांगा बरं. आफरीन शेख, व्हेरी गुड. मोहिनी, तान्या पवार, पायल, गणेश, सांगा पटकन. माळ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर माळ हा शब्द 3, ह्याचा पर्याय आहे उत्तर 3, पर्याय क्रमांक 3. का बरं माहितीये का की ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे? कारण हा तद्भव शब्द, तद्भव म्हणजे जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतात आणि आपण मराठीतील वाक्यांच्या गरजेसाठी आणि बोलीभाषेत सहजता येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काही अंशी बदल करतो. असे संस्कृत मधून आलेले आणि थोडेसे बदल करून वापरलेले जे शब्द असतात त्यांना तद्भव शब्द असं म्हणतात. तर हा तद्भव शब्दाचा शब्द आहे माळ. आलं का लक्षात? रोज रात्री आपण लाईव्ह घेणार आहोत 9 वाजता. आलं का लक्षात? कारण बरेच विद्यार्थी फिजिकल वगैरे करून येऊन 8 वाजता जेवतात आणि त्यानंतर थोडंसं तुमच्या मेंदूला एक ही रिव्हिजन होऊन जाईल एका टॉपिकची रिव्हिजन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, हे प्रश्न सोडवणार आहोत. 9वा प्रश्न बघा. कोल्ह्याला द्राक्षे आंबट या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. कोल्ह्याला द्राक्षे आंबट या म्हणीचा अर्थ सांगा. कोल्हा द्राक्ष खात नाही, न मिळणाऱ्या गोष्टीला नावे ठेवणे, कोल्ह्याला द्राक्षे आंबटच लागतात आणि कोल्ह्याला द्राक्षे आवडत नाहीत यापैकी. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, न मिळणाऱ्या गोष्टीला नावे ठेवणे. म्हणजे आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. पोलीस परीक्षेमध्ये असे प्रयत्न कमी पडून द्यायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. पुढचा बघा 10वा क्वेश्चन. पुढील पैकी तत्सम शब्द कोणता? तत्सम याचा अर्थ जो शब्द आपण संस्कृत मधून आलाय आणि जसाच्या तसा मराठीमध्ये वापरतोय तो शब्द, त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. तर पुढील पैकी तत्सम शब्द कोणता? तर मंदिर हा तत्सम शब्द आहे जो संस्कृत मधून आलाय आणि मराठीमध्ये आपण जसाच्या तसा वापरतोय. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचं 11वा प्रश्न. खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता? आता इथं बघा, शाळेसमोर आहे, घराजवळ आहे, त्यांच्या सवय आहे.
तर इथं वर हा वेगळा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. जरा आपण फास्ट घेऊया, बरं पडेल ते. तर पर्याय क्रमांक 2 हा वेगळा पर्याय आहे, कारण हे नुसतं क्रियाविशेषण अव्यय आहे आणि हे बाकी सर्व शब्द शब्दयोगी अव्यय आहेत आणि म्हणून तो वेगळा पर्याय आहे. पुढचा 12वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी सर्वनाम कोणते? खालीलपैकी सर्वनाम कोणते? आता रमेश हे विशेष नाम आहे, चालतो हे क्रियापद आहे आणि इथं आपण हा जो शब्द आहे हा सर्वनाम आहे, म्हणून ह्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. सर्वनामाचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. हो, आम्ही टॉपिक वाईज लेक्चर घेणार आहे, टॉपिकचं रिव्हिजन घेणार आणि त्यावर काय करणार आहोत, त्यावर आधारित 50 क्वेश्चन सोडवून घेणार आहोत. आलं का लक्षात? टॉपिक खूप जर मोठा असेल तर 25 क्वेश्चन घेऊ आणि टॉपिक छोटा असेल तर 50 क्वेश्चन घेऊ. म्हणजे सुरुवातीला टॉपिक घेणार, फास्ट रिव्हिजन, आणि नंतर आपण काय करणार आहोत, त्याचं हे करणार आहोत, प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 13 पहा. प्रकाश दिनेशला मारतो, वाक्यातील कर्म ओळखा असं म्हटलेलं आहे. आता मारणारा कोण? तर प्रकाश. आणि कोणाला, काय किंवा कोणाला आपण क्वेश्चन विचारतो, तर दिनेशला. म्हणजे दिनेशला हे काय आहे वाक्यामध्ये? कर्म आहे, पर्याय क्रमांक 1. ज्यांना कर्म ओळखता येत नसेल त्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओ बघायचा आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये कर्म कसं ओळखायचं हेही सांगितलेलं आहे. शिवाय आपल्या रिव्हिजन बॅच मध्ये पण आपल्याला होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 14 बघा. छत्रपती शिवाजींनी अफजल खानाचा वध केला, वाक्यातील कर्म ओळखा म्हटलंय. पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे. तर करणारे कोण, म्हणजे वध करणारे कोण? छत्रपती शिवाजी. आणि कोणाचा? तर अफजल खानाचा. आणि काय केला? वध. तर इथं वध केला आलंय, तर वध हा शब्द काय आहे? कर्म आहे. त्याच्यामुळं 14चा आन्सर असेल पर्याय क्रमांक 1. कोणाचा येत नाही? अफजल खानाचा. लक्षात घ्या, कधीही कर्माला चाचीचे प्रत्यय नसतात. कर्म ओळखता येत नसेल तर तसं सांगा, आपण त्याच्याविषयीचं छान सेशन घेणारच आहोत आपण सेशन ह्याच्यावर आधारित. 15 बघा. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना शिकवण दिली, वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. आता प्रत्यक्ष कर्म काय हा प्रश्न विचारल्यावर सापडते, त्याच्यामुळं वाक्यातील प्रत्यक्ष कर्म काय असेल सांगा. प्रत्यक्ष कर्म. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना शिकवण दिली, देणाऱ्या कोण? जिजाबाई. कोणाला? शिवाजी महाराजांना. काय दिली? शिकवण दिली. काय हा कुठे क्वेश्चन ऍडजस्ट होतो? शिकवण या शब्दासाठी काय हा क्वेश्चन ऍडजस्ट होतो, आणि त्याच्यामुळं शिकवण हे काय असणार आहे? वाक्यातलं प्रत्यक्ष कर्म असणार, पर्याय क्रमांक 1. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान उत्तर देताय सगळेजण. असंच सेशन अटेंड करा. अनेक विद्यार्थ्यांना लिंक सेंड करा जेणेकरून त्यांना उपयोगी होईल. पुढं बघा. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. तो कविता म्हणतो, प्रयोग ओळखा. प्रयोगाचेही अतिशय छान व्हिडिओ या चॅनलला उपलब्ध आहेत. तो कविता म्हणतो, प्रयोग ओळखा. म्हणणारा कोण? तो. आता बघा, जे आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो आणि जे आन्सर आपल्या तोंडात येतं तोच जर शब्द इथे असेल, जसं मी आता विचारते म्हणणारा कोण? तो, असं येते आन्सर तोंडामध्ये. मग इथे पण तोच लिहिलेला आहे. 100% हे वाक्य कशाचं असतं? कर्तरीचं असतं. आता बघा, लगेच कर्तरी म्हणून कर्तरीला गोल करायचं नाही. तर इथं कर्तरी आणि सकर्मक कर्तरी असे पण 2 पर्याय आहेत. तर काय म्हणतोय? कविता म्हणतोय, म्हणजे हे वाक्य सकर्मक कर्तरीचं आहे, म्हणून आपला आन्सर असेल पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3 हे आपला आन्सर असेल. बाळांनो, प्लेलिस्टला जा. सगळे व्हिडिओ मराठीचे 84च्या वर उपलब्ध आहेत. चॅनलला प्लेलिस्टला जर बघितलं तर तुम्हाला 84च्या वर व्हिडिओ उपलब्ध आहेत. नुसतं कर्तरी हे आन्सर नाही आहे त्याचं. 17वा क्वेश्चन बघा. मांजर उंदीर मारते. सगळ्यात सोपं आहे आणि हे वाक्य अनेक वेळेला पोलीस परीक्षेला रिपीट झालेलं आहे. प्रमिला पाटील, गुड सेशन जॉईन केलं, धन्यवाद. आता बघा, मांजर उंदीर मारते, प्रयोग ओळखा. मारणारे कोण? मांजर. आणि काय मारते? तर उंदीर मारते. बरोबर आहे. म्हणजे जो मी आता सांगितलं, जो शब्द आपल्या तोंडात येतो तो शब्द इथं जसंच्या तसं असेल तर वाक्य 100% कर्तरीचं असतं आणि कर्म आहे, म्हणून हे वाक्य सकर्मक कर्तरीचं आहे. तर
पर्याय क्रमांक 1 हे त्याचा आन्सर आहे, सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी. पुढचं बघा, 18वा क्वेश्चन. 18वा क्वेश्चन. प्रश्न जे तुमचे असतील ना ते मला सेशनच्या शेवटी विचारा. जे काही प्रश्न तुम्हाला शंका असतील या प्रश्नांवर ते आपण सेशनच्या शेवटी घेऊया. आता आधी प्रश्न सोडूया फास्ट. आलं लक्षात? 18 बघा, गावकऱ्यांची यात्रेला गर्दी होती. प्रयोग ओळखा असं म्हटलंय. तर असणारी कोण? गर्दी. असणारी कोण? गर्दी. म्हणजे गर्दी काय आहे? कर्ता आहे वाक्यामधला. आलं लक्षात? आणि कोणाची? गावकऱ्यांची. चाचीचे प्रत्यय असणारा जो शब्द असतो तो कधीही कर्म नसतो, त्यामुळे ते कर्म होऊ शकत, ते कर्म नाहीये वाक्यामध्ये, म्हणजे वाक्य सकर्मक नाही. आणि कशाला? तर यात्रेला. कशाला असा प्रश्न कर्माला विचारत नाहीत, त्यामुळं वाक्याला कधीही इथं लक्षात ठेवायचं, असणारी कोण? गर्दी. म्हणजे गर्दी या शब्दाला प्रत्यय नाही. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर वाक्य 100% कर्तरी प्रयोगाचं असतं. आता इथं कर्तरी आहे पण सकर्मक अकर्मक असा काही प्रकार इथे दिलेला नाहीये, तर त्यामुळे आपला आन्सर असेल पर्याय नंबर 1. 18चा आन्सर असेल पर्याय नंबर 1. 18चा आन्सर असेल पर्याय नंबर 1. याच्याविषयी काही शंका असतील तर आपल्या सेशनच्या शेवटी विचारा. आता बघा 19. पदार्थवाचक नामे ओळखा. पदार्थवाचक नामे ओळखा. हे ओळखता येत नसतील तर आपण ज्या वेळेला टॉपिक वाईज रिव्हिजन घेणार आहोत त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. राहुल, व्हेरी गुड अँड थँक्यू. सेशन जॉईन केलं, धन्यवाद. पदार्थवाचक नामे ओळखा. आता पदार्थवाचक नामे म्हणजे कशी असतात? तर जी 1 2 3 4 मोजता येत नाही. जसं दूध आपण 1 2 3 4 मोजत नाही, साखर आपण 1 2 3 4 मोजत नाही, पीठ आपण 1 2 3 4 मोजत नाही. दुधासाठी लिटर परिमाण वापरतो, साखरेसाठी किलो परिमाण वापरतो, पिठासाठी किलो परिमाण वापरतो. किलो, लिटर, मीटर किंवा एखादा अन्य परिमाण आपण ज्या सामान्य नामांसाठी वापरतो ती सामान्य नामं पदार्थवाचक असतात. त्यामुळे आपला आन्सर असेल पर्याय नंबर 3. व्हेरी गुड. बहुतांश विद्यार्थ्यांनी याचा आन्सर योग्य दिलेला आहे. 19. पुढचा क्वेश्चन क्रमांक 20. 20. समूहाचा बोध होणाऱ्या सामान्य नामांना टिंबटिंब म्हणतात. तर हे अतिशय सोपं आहे. 20. समूहाचा बोध होणाऱ्या. इथं समूहाचा म्हटल्यानंतर समूहवाचक. पर्याय नंबर 2 हे त्याचा आन्सर. पर्याय नंबर 2 हे त्याचा आन्सर आहे 20व्या क्वेश्चनचं. पर्याय नंबर 2. आपलं लक्षात घ्या, 1 दिवस आड हे जे सेशन आहे हे नेहमी 9 वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांचा कम्फर्ट झोन बघून आपण हे ठेवलेलं आहे. 21. वस्तूच्या अंगचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात? भाव असं आले इथं बघा. भाव, भाव, भाववाचक नाम. मग याच्या ऐवजी गुणधर्म किंवा वैशिष्ट्य व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात? तर भाववाचक नाम. असंही असतं. व्याख्या अनेक प्रकारे केली जाते. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22. तर बघा, तो गणित विषयात हुशार आहे. वाक्यातील नामांचा विचार केल्यास योग्य अनुक्रम काय होईल? आता नाम ओळखता येत नसेल तर इकडे लक्ष द्या. तो हे काय आहे? सर्वनाम आहे, त्यामुळे ते घेणार नाही. आहे काय आहे? क्रियापद आहे, त्यामुळे ते घेणार नाही. ह्याच्यामध्ये नामं कोणकोणती आहेत? गणित, विषय आणि हुशार ही नामं आहेत. तर गणित हे काय आहे? विशेष नाम आहे. विषय हे सामान्य नाम आहे आणि हुशार भाववाचक नाम आहे. म्हणजे इथं क्रम कसा येईल? विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम असा क्रम येईल. मग विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा आन्सर असेल. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3.
व्हेरी गुड. प्रश्न क्रमांक 22. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या वाक्यात पदार्थवाचक सामान्य नाम आहे? पदार्थवाचक सामान्य नाम. आता इथं काय झालंय माहितीये का, हा प्रश्न असा घ्यायचा आहे, लक्ष द्या आधी. कोणत्या वाक्यात पदार्थवाचक सामान्य नाम आहेच्या इथं नाही असं घ्यायचं आहे. कोणत्या वाक्यात पदार्थवाचक सामान्य नाम नाही असं घ्यायचंय. आणि चारी वाक्य नीट वाचा, उगाच अंदाजे उत्तर देऊ नका. प्रश्न क्रमांक 23. सामान्य नाम नाही असं म्हटलेलं आहे आणि ते सुद्धा कुठलं? पदार्थवाचक सामान्य नाम नाही. तर इकडे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये राम पाणी आण मध्ये पाणी हे काय आहे? पदार्थवाचक सामान्य नाम आहे. दूध महाग झाले मध्ये दूध हे पदार्थवाचक सामान्य नाम आहे. सोने 40,000 प्रति 10 ग्रॅम मिळते, इथं सोने हे पदार्थवाचक सामान्य नाम आहे. तर राम हुशार आहे याच्यामध्ये पदार्थवाचक सामान्य नाम नाही. मी इथं सुधारणा करायला सांगितली, त्यामुळे हे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. अनिल व्हेरी गुड. आफरीन व्हेरी गुड. अंकुश, तान्या. चोवीसावा प्रश्न बघा. 24वा प्रश्न. 24वा प्रश्न सर्वांना स्क्रीनवर नीट दिसतोय का? कारण मोठा आहे प्रश्न. हा तर बघा 24वा प्रश्न मोठा आहे. 2 मिनिट वेळ घ्या व्यवस्थित, उगाच अंदाजे उत्तर देऊ नका. लक्षात घ्या, सीपी मुंबई असेल, भंडारा पोलीस भरती असेल, अशा काही किंवा पुणेचं जर तुम्ही पुणेला उतरणार असाल, पुणे ग्रामीण किंवा पुणे शहरला, तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजेत मोठे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आम्ही एमपीएससी ला. एखादं बाळांनो लक्षात घ्या, सगळी तयारी करायची आपल्याला बेसिक टू अगदी ॲडव्हान्स लेवल पर्यंतची. तर खालील विधानांचा विचार करा म्हणजेच वाक्यांचा विचार करा असं म्हटले. तर बघा, नाम ही अविकारी शब्दाची जात आहे. तर अविकारी नसते, विकारी असते नाम. त्याच्यामुळे हे चूक आहे. जिथं चूक आहे तिथं अशी खूण करून घ्या अशा प्रश्न सोडवताना, आणि बरोबर असेल तिथं बरोबर खूण करून घ्यायची. गुण, दोष, धर्म यांचा बोध करणाऱ्या नामास भाववाचक नाम म्हणतात, हे बरोबर आहे. भाववाचक नामांचा विशेष नामांसारखा वापर करता येत नाही. तर येतो करता, कारण अनेक वेळेला भाववाचक नाम ही विशेष नामासारखी वापरतात. त्यामुळे हे तिसरं पण बरोबर आहे. काही सामान्य नामे परिमाणात मोजावी लागतात. तर हे पण बरोबर आहे, कारण काही सामान्य नामे जसं परिमाणवाचक जी असतात ती परिमाणात मोजावी लागतात. त्यामुळे 2, 3, 4 योग्य आहे. आता इथं काय काय दिलंय बघा, काय काय दिलंय ह्याचा आन्सर बघा. तर 2 व 2, 3, 4 हे काय आहेत? 2, 3, 4. तर इथं जरा एक लक्षात घ्या, काही सामान्य नामे परिमाणात मोजावी लागतात, हे पण बरोबर आहे. तर इथं 2, इथं 3 पाहिजे. 3, 2, 3, 4 अचूक म्हणजे काय आहे? बरोबर आहेत. किंवा हो सॉरी इथं चुकलं आपलं. ह्याचा असेल पर्याय क्रमांक 4. आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 4. 1 सोडून अरे सॉरी वाचताना चुकले. आपला आन्सर हेच बरोबर आहे. पर्याय लक्षात घ्या, इथं ऑप्शन देताना थोडीशी चूक झालेली आहे. तर काय लक्षात ठेवायचं की असं पाहिजे 2, 3, 4 अचूक आहेत असं पाहिजे. 2, 3, 4 अचूक. पर्याय क्रमांक 2 आलं लक्षात. पुढचं 25वा क्वेश्चन बघा. 25वा क्वेश्चन. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर. ठळक शब्दाची जात ओळखा. आता याच्यामध्ये 25वा क्वेश्चनला आपल्याला ठळक शब्दाची जात ओळखा म्हणजे इथं ज्याचे आणि तोच हे शब्द काय आहेत? ठळक आहेत असं गृहीत धरा. सगळंच वाक्य ठळक झाले. तर 25व्यामध्ये ज्याचे आणि तोच हे शब्द ठळक आहेत असं गृहीत धरून काय करा तुम्ही, हेच पर्याय सांगा. ठळक शब्दाची जात ओळखा. तर ज्याचे त्याचे, जो तो वगैरे असे जर शब्द वाक्यामध्ये
येत असतील तर काय करायचं आहे, हे वाक्य संबंधी सर्वनामाचं असतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं आन्सर आहे. पुढचं बघा. आता बघा 26वा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय का नीट? 26वा प्रश्न. शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. ठळक शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते असं म्हटले. ठळक म्हणजे कोणाला धरायचं आहे? शाखामृग याला ठळक धरायचं आहे. तर शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. ठळक शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम. आता शाखामृग याचा अर्थ काय हे माहित असायला हवं. शाखामृग वानर किंवा माकडाला शाखामृग असं म्हणतात. शाखामृग याचा अर्थ वानर किंवा माकड. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल सांगा? विरुद्ध लिंगी शब्द. विरुद्ध लिंगी, अर्थी नाही. विरुद्ध लिंगी शब्द वानरच्या विरुद्ध काय होईल? वानरी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं आन्सर असेल. आता इकडे लक्ष द्या, थोडीशी आपली मिस्टेक कुठं झाली? 25व्या क्वेश्चन मध्ये झाली, 24व्या क्वेश्चन मध्ये थोडीशी मिस्टेक झाली. तो क्वेश्चन एकदा पुन्हा बघूया. आलं लक्षात? 24वा क्वेश्चन म्हणजे काही विद्यार्थ्यांचं हे राहणार नाही. इथं थोडेसे पर्याय हे करताना चुकले आहे, ऍडजस्ट करताना. नाही, बरोबर आहे. आपल्याला पर्याय वाचताना चुकले. हा, तर ते बघूया. बघा, एक काय आहे? विधानांचा विचार करा म्हटले. नाम ही अविकारी शब्दांची जात आहे, त्याच्यामुळे हे चूक आहे. बरोबर आहे. गुण दोष धर्म यांचा बोध करणाऱ्या नामास भाववाचक नाम म्हणतात, तर हे बरोबर आहे. आणि भाववाचक नामांचा विशेष नामांसारखा वापर करता येत नाही म्हटले. सॉरी, तर नाही वापर करता येतो, त्यामुळे हे चूक आहे. आलं लक्षात? मगाशी बाय मिस्टेक मी सुद्धा पूर्ण न वाचल्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला चुकीचा वाटत होता. तर लक्षात घ्या, काय लक्षात ठेवायचं? नाम ही अविकारी शब्दांची जात आहे, तर हे चूक आहे विधान. गुण दोष धर्म यांचा बोध करणाऱ्या नामास भाववाचक नाम म्हणतात, हे बरोबर आहे. आणि भाववाचक नामांचा विशेष नामांसारखा वापर करता येत नाही म्हटले, तर भाववाचक नामांचा विशेष नामासारखा वापर करता येतो, त्यामुळे हे पण विधान काय आहे? चुकीचं घ्यायचंय. आणि चौथं, काही सामान्य नामे परिमाणात मोजावी लागतात, हे पण बरोबर आहे. परिमाणात मोजतात, त्यामुळं आपलं आन्सर असणार आहे 2 व 4 बरोबर. इथं 3 घ्यायचं नाही. आपण पर्याय योग्य अरेंज केलेले होते, फक्त इथं नाही हे माझ्याकडूनच वाचताना राहिलेलं आणि त्याच्यामुळे प्रश्न आपला चुकलेला वाटत होता. तर ह्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. हे समजलं का तुम्हाला? ओके, गडबडीत तसं झालेलं आहे. पुढचं बघा, 27वा क्वेश्चन बघा. हा, बरोबर आहे. विकारी शब्दांच्या 4 जाती असतात अंजली, आणि अविकारी शब्दांच्या पण 4 जाती असतात. 27, वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली. ठळक शब्दाची विभक्ती ओळखा. आता याच्यामध्ये ठळक शब्द पण राहिलेले आहे. बऱ्याच ठिकाणी हे बाय प्रिंटिंग मिस्टेक तसं झालेलं आहे, तर मी तुम्हाला ठळक शब्द कोणता हे सांगते. तर ठळक शब्द याच्यामध्ये माझ्यासाठी हा ठळक शब्द गृहीत धरायचा आहे. माझ्यासाठी हा ठळक शब्द गृहीत धरायचा आहे. 27, वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली. याच्यामधलं माझ्यासाठी या शब्दाची विभक्ती सांगायची आहे. तर माझ्यासाठी लक्षात घ्या. आता आपण काय करतो की ह्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, चतुर्थी हे त्याचा आन्सर आहे. पण आपण काय करतो, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सलाते सलानाते यापैकी प्रत्यय नाही आहे, मग ह्याचं चतुर्थी कसं आहे? तर जर अगदी शॉर्टकट मध्ये सांगायचं तर साठी म्हणजेच मला असा अर्थ होतो.
ला प्रत्यय असतो तिथं, सला ते सलानाते. जर 60 असेल तर तिथं सला ते सलानाते यापैकी प्रत्यय असतो असं लक्षात घ्यायचं. आणि जर 60 असेल तर 100% त्याची विभक्ती काय म्हणायची आहे, चतुर्थीच म्हणायची आहे. हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. पुढचं क्वेश्चन क्रमांक 28. क्वेश्चन क्रमांक 28, नदीच्या काठाने गावे वसतात. क्वेश्चन क्रमांक 28, नदीच्या काठाने गावे वसतात. ठळक शब्दाचा कारक अर्थ ओळखा. तर ठळक इथं काठाने या शब्दाचे कारक अर्थ सांगायचे. काठाने या शब्दाचा कारक अर्थ सांगा 28वेचं. व्हेरी गुड. तान्या पवार, देण्याची किंवा सांगण्याची क्रिया. व्हेरी गुड. दान किंवा भेद असतो, हे पण बरोबर आहे. तर नदीच्या काठाने, ने, एशी, निही, इशी हे प्रत्यय तृतीया विभक्तीचे आहेत आणि तृतीया विभक्तीचा कारकार्थ आहे करण. इथं कारकार्थ विचारलेलं आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 1. 28चा आन्सर असेल पर्याय क्रमांक 1. पायल, व्हेरी गुड. तानिया पवार, इथं विभक्ती विचारलेली नाही, कारकार्थ विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. 29वा प्रश्न बघा. अधिकरण होत नाही. 29, आम्ही कळसुबाई शिखर सर केले होते, प्रयोग ओळखा. आम्ही कळसुबाई शिखर सर केले होते, प्रयोग ओळखा. आम्ही कळसुबाई शिखर सर केले होते. याच्यामध्ये करणारे कोण, आम्ही म्हटल्यानंतर इथं आपल्या तोंडात शब्द येतोय काय, आम्ही येतोय. म्हणजे करता आहे आम्ही, जो प्रथमा विभक्तीचा आहे. म्हणजे 100% हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. आणि काय केले तर कळसुबाई शिखर सर केले. आलं लक्षात. तर याचं 29 आन्सर असेल पर्याय क्रमांक 2, सकर्मक कर्तरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 30वा प्रश्न बघा. 30वा प्रश्न. 30वं, मृत्युंजय म्हणजे काय. 30वं, मृत्युंजय म्हणजे काय. तर मृत्यू समोर हरलेला, मृत्यू समोर आला आहे असा, मृत्यूवर विजय मिळवणारा आणि मृत्यूला घाबरलेला यापैकी पर्याय क्रमांक 3 हे त्याचा आन्सर असेल. मृत्यूवर विजय मिळवणारा त्यालाच मृत्युंजय असं म्हणतात. एकूण 50 पैकी किती क्वेश्चन बरोबर येणार आहे तुमचं, हे शेवटी मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. 31 बघा. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेतील जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे यांना व्याकरणात टिंबटिंब म्हणतात. तर प्रत्यक्षात किंवा हे जे आहे ही नामाची व्याख्या आहे, नामे असं म्हणतात. विशेष नाम किंवा सामान्य नाम विशेषणे असं म्हणत नाहीत. त्यामुळे 31वा क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. 32 बघा. 32वा क्वेश्चन. 32, वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. हय, श्वान, अश्व, वारू असं म्हटले. तर हय, अश्व आणि वारू ही घोड्यासाठी असणारी नावं आहेत. हय, अश्व आणि वारू. आणि श्वान म्हणजे कुत्रा, त्यामुळे आन्सर असेल पर्याय नंबर 2. त्यामुळे वेगळ्या अर्थाचा शब्द ह्याच्यामध्ये काय आहे, पर्याय नंबर 2. 32वं, व्हेरी गुड. 33वा क्वेश्चन बघा. सर्वनाम असलेला पर्याय निवडा. की, का, के आणि कै असं दिलेलं आहे. आता तुम्हाला वाटेल हे बाराखडी दिले का, तर ह्याच्यामधलं का हे सर्वनाम आहे, का हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. जर तुम्हाला सर्वनाम कळत नसतील तर तुम्ही माझा सर्वनामाचा व्हिडिओ पहा. शिवाय पण फास्ट सेशन मध्ये त्याचं घेणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. 34वा क्वेश्चन बघा. जगात बुवा आणि मनात कावा समानार्थी म्हणून ओळखा. 34वा क्वेश्चन. तोंड चोपडा आणि मनी वाकडा, तण खाई धन, बोलाचाच भात बोलाचीच कडी, नाव देवाचे नि गाव पुजाऱ्याचे.
तर ह्यातलं पर्याय क्रमांक 1 तोंड चोपडा आणि मनी वाकडा. म्हणजे जो तोंडावर खूप आपण चांगले आहोत असं बोलत असतो आणि मनामध्ये काही वेगळंच असतं, वाईट विचार असतात, अशा लोकांसाठी हे वापरलेली म्हण आहे. 35वा क्वेश्चन. 35 बघा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे रस ओळखा, अशा टाईपचे क्वेश्चन असतात. रसवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तर आता विश्वात्मके देणे येणे वाग्यज्ञे तोषावे पसायदानमधील शांत रस, याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 शांत रस. व्हेरी गुड. पुढचं 36वा क्वेश्चन. भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. तर भाजीपाला हा शब्द अखंड वापरावा लागतो, त्याच्यामध्ये आपण उभयान्वयी अव्यय वापरू शकत नाही, तर याला द्वंद्व समास असं म्हणतात, समाहार समास असं म्हणतात. त्यामुळे हे द्वंद्व समासातील समाहारचं उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे, आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1 36 पर्याय क्रमांक 1. 37वा क्वेश्चन बघा. 37वा क्वेश्चन. आता इथे खाली चुकून आपल्या आन्सरचं पर्याय तसंच राहिलेलं आहे. 37वा क्वेश्चन. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता? तर ज हा दंत्य वर्ण आहे. कारण काय बघा की ज असं म्हटलं की वरच्या दातांना ज्या वेळेला आपली जीभ टेकली जाते त्यावेळेला त्यांना दंत्य वर्ण असं म्हणतात. पुढचं 38व. संयुक्त क्रियापदाचे वाक्य कोणते? तू बाजारात जाऊन ये. आता इथं जाऊन आणि ये हे दोन क्रिया जर व्यक्त होत असतील तर त्याला आपण संयुक्त क्रियापदात टाकू शकत नाही. हे सर्व आंबे खा, तर खा हे एकच क्रियापद आहे, ह्याला आणखी जोडीला नाहीये सहाय्यक क्रियापद. शेखर गोष्ट सांगतो हे मुख्य क्रियापदाचं वाक्य आहे. आणि अनिता शाळेत जात आहे, तर जात आहे हे यातलं संयुक्त क्रियापद आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं आन्सर आहे. 38व पर्याय क्रमांक 3. पुढचं 39. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. चालणे या शब्दाची जात ओळखा. चालणे तर हे धातू साधित नाम आहे. कारण काय, तर याच्यातून चाल हा मूळ शब्द दिसून येतो आणि ज्या वेळेला मूळ शब्दाला एखादा प्रत्यय लावून तो बदललेला शब्द नामासारखा वापरलेला असतो त्यावेळेला त्याला धातू साधित नाम असं म्हणतात. धातूपासून तयार होणाऱ्या नामाला धातू साधित नाम असं म्हणतात. व्हेरी गुड. 40 बघा. 40. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? दर्पण. आता मला इथं आन्सर चुकून तसेच राहिलेत, तर तुम्ही दर्पण या वृत्तपत्र कुणी सुरू केलं होतं तेवढं मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. दर्पण हे वृत्तपत्र कुणी सुरू केलेलं होतं पटकन? व्हेरी गुड अंजली. दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं होतं. दर्पण हे वृत्तपत्र कुणी सुरू केलेलं होतं? बाळशास्त्री जांभेकरांनी. 41 बघा. हुकमी एक्का या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. हुकमी एक्का याचा अर्थ खात्रीलायक साधन. खात्रीलायक साधन. 41(1). 42वा क्वेश्चन बघा. 42वा क्वेश्चन. कालिदास म्हणजे महान कवी. केवल वाक्य करा. लक्षात घ्या इथं म्हणजे हे उभयान्वयी अव्यय आहे. केवल वाक्यात कधी उभयान्वयी अव्यय वापरत नाहीत, म्हणून आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 कालिदास महान कवी आहे. व्हेरी गुड. बाळशास्त्री जांभेकर. व्हेरी गुड. 43वा क्वेश्चन बघा. झाडावर लोंबकळणारी दोरी अंधारात सापागत वाटत होती. अलंकार ओळखा. आता इथे चुकून आन्सर झालेले आहेत म्हणून लगेच उपमा म्हणायचं नाही, त्याला कारण असतात काहीतरी. तर बघा झाडावर लोंबकळणारी दोरी अंधारात सापागत वाटत होती. गत, गमे, वाटे, भासे असे शब्द असतील तर तो उपमा अलंकार असतो आणि म्हणून उपमा अलंकार आहे. म्हणजे दोरी ही सापासारखीच दिसते असं ज्या वेळेला दिसत, म्हणजे एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीसारखी दिसत असेल तर तो उपमा अलंकार असतो. उपमा दिलेली असते एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीला. 44वा बघा. एकच शब्द दोन अर्थांनी कोणत्या अलंकारात वापरला जातो? तर श्लेष अलंकारात. श्लेष अलंकाराचं एखादं उदाहरण मला कमेंट करा. श्लेष अलंकाराचं उदाहरण कमेंट करा.
हे चुकून झालेलं आहे. शेवटच्या काही क्वेश्चनला थोडस चुकून झालेलं आहे की काही आन्सर तसेच राहिलेत. तर एकच शब्द दोन अर्थांनी श्लेष अलंकारात, जसं शंकरास पूजिले सुमनाने, सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने, हे वाक्य अनेक वेळेला येऊन गेले. तर सुमन याचा अर्थ फूल आणि सुमन याचा अर्थ चांगले मन. मग एक शब्द ज्या वेळेला एखाद्या वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो त्यावेळेला तो अलंकार कुठला असतो? श्लेष अलंकार असतो. 45वा बघा. व्हेरी गुड, खूप छान आन्सर देताय तुम्ही. 45वा, गुरु अक्षराच्या मात्रा टिंबटिंब असतात. गुरु अक्षराच्या मात्रा टिंबटिंब असतात. तर गुरु अक्षराच्या मात्रा 2 असतात. अर्थात मात्रा म्हणजे काय आणि गुरु अक्षर म्हणजे काय? ज्या अक्षराला काना असतो, म्हणजे इथं मी उदाहरणार्थ दिले कला काना, ज्या अक्षराला दुसरा उकार असतो, ज्या अक्षराला एक काना एक मात्रा असतो, ज्या अक्षराला एक काना 2 मात्रे असतात, अशी अक्षर किंवा ज्या अक्षराला दुसरी वेलांटी असते, ही अक्षर गुरु अक्षर आहेत आणि त्यांच्यासाठी काय असतात? 2 मात्रा असतात. आलं लक्षात? पुढचं 46व, व्हेरी गुड. हे मेघा तू सर्वांना जीवन दे सोहेल, हे वाक्य खरंच खूप वेळेला परीक्षेला येऊन गेले. रेडिओ या शब्दाचा अनेक वचनी शब्द काय येईल? तर रेडिओ या शब्दाचा अनेक वचनी शब्द रेडिओ हाच येतो, त्याचं वेगळं काही अनेक वचन होत नाही. छान आन्सर दिली आहे तुम्ही. 47वा बघा क्वेश्चन 47. प्रणवती अभ्यास करते, कर्त्याची विभक्ती कोणती? तर आधी मला ह्याच्यातला कर्ता कोणता हे सांगा. प्रणवती अभ्यास करते या वाक्यातील कर्ता कोणता सांगा. खाली आन्सर अंडरलाईन झालंय चुकून, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न बदलून काय आहे की प्रणवती अभ्यास करते या वाक्यातील कर्ता कोण आहे? प्रणवती अभ्यास करते या 3 शब्दांपैकी कर्ता कोण आहे? व्हेरी गुड पायल. तर प्रणवती हा काय आहे? कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्याची विभक्ती काय असते? प्रथम असते आणि म्हणून आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. 48वा क्वेश्चन बघा. 48. उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? तर पर्याय क्रमांक 2 पंकज. पंकज याचा अर्थ चिखलात जन्मणारा. आता हे तुम्ही आन्सर सांगू शकला तर मला सांगा, चातुर्मास हे उदाहरण कोणत्या समासाचे आहे? चातुर्मास, चातुर्मास हे उदाहरण कोणत्या समासाचे आहे? तिथं आन्सर अंडरलाईन झाले, त्याच्यामुळे तुम्ही मला दुसरा जो प्रश्न विचारलाय, चातुर्मास हे उदाहरण कोणत्या समासाचे आहे? व्हेरी गुड, द्विगु समासाचे आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड अंजली, तानिया पवार, आफरीन. द्वंद्व नाही, आफरीन द्वंद्व नाही, द्विगु समास येणार. 49वा बघा. अपूर्ण भूतकाळी वाक्य. अपूर्ण भूतकाळी वाक्य म्हणजे क्रिया झालेली असते पण अपूर्ण असते. आता लक्षात ठेवा, अपूर्ण भूतकाळ म्हटलंय तर वाक्याच्या शेवटी तो असं कधीच नसतं, त्यामुळे हे वाक्य कट झाले. आता मी इथे आन्सर दिले पण आपल्याला माहित पाहिजे ना पटकन ओळखताना. वाक्याच्या शेवटी आता इथं बघा, होता, होती, होते असं असतं. मग इथं एकाच वाक्याच्या शेवटी आहे होता. आणि राम पुस्तक लिहित होता, त्याची अजून लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही आणि इथं वाक्याच्या शेवटी होता, होती, होते असं असतं, त्याच्यामुळं हे वाक्य अपूर्ण भूतकाळी, म्हणून आपला आन्सर आहे पर्याय नंबर 4. तर आता तुम्हाला प्रश्न वेगळा बदलून हा आहे की राम पुस्तक लिहित आहे हे वाक्य कोणतं येणार? अपूर्ण भूतकाळी असेल की कोणत्या काळातलं असेल मला सांगा. राम पुस्तक लिहित आहे कशामध्ये येईल? राम पुस्तक लिहित आहे हे वाक्य कोणत्या काळातलं येईल? तर राम पुस्तक लिहित आहे याच्यामध्ये लिहिण्याची क्रिया अजून चाललेली आहे आणि वाक्याच्या शेवटी आहे असतो असं असेल तर ते वाक्य वर्तमान काळी असतं. म्हणजे क्रिया अजून चाललेली आहे आणि वाक्य वर्तमान काळी आहे, क्रिया पूर्ण नाही म्हणून अपूर्ण वर्तमान काळी वाक्य. व्हेरी गुड, अपूर्ण वर्तमान काळी. रीती वर्तमान काळी येत नाही. रीती वर्तमान काळी वाक्याच्या शेवटी असतो, असते, असतात असे येतात शब्द.
50वा क्वेश्चन बघा, तुला नोकरी करायची की व्यवसाय तूच ठरव, उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता इथं की आहे, की असेल तर इथं नोकरी की व्यवसाय दोन पर्याय सुचवले, त्यामुळे विकल्प बोधक आहे. विकल्प बोधक आहे हे लक्षात ठेवा. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने 50 क्वेश्चन पैकी काही, मला वाटतं 40 पासून काही क्वेश्चनचे खाली आन्सर होते. तर ते सॉरी, हे पहिलं सेशन होतं आणि चुकून झालेलं होतं, त्याबद्दल आम्ही एस एज्युकेशन महाराष्ट्र मार्फत दिलगिरी व्यक्त करतोय. पुढचे सेशन आपले असे नसणार आहेत. कसे असणार आहेत, तर आधी आपण काय करणार आहोत, जे काही असेल जीके मधलं, इतिहास, भूगोल, राज्यघटना, समाज सुधारक, विज्ञान, पंचायत राज, चालू घडामोडी, जे काही असेल ते जो टॉपिक घेणार आहोत त्याचं एक बेसिक रिव्हिजन पहिल्यांदा होईल 10 मिनिट. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच टॉपिकवर आधारित मिनिमम 50 क्वेश्चन घेणार आहोत. जर टॉपिक मोठा असेल तर 25 क्वेश्चन होतील आणि जर टॉपिक छोटा असेल तर 50 क्वेश्चन होतील. असं आपण काय करणार आहोत, मराठी व्याकरण आणि जीकेचे इतिहास, भूगोल, राज्यघटना, समाज सुधारक, विज्ञान, पंचायत राज, चालू घडामोडी हे सर्व विषय या टॉपिकने पूर्ण करणार आहोत. म्हणजे जसं जर भारतरत्न पुरस्कार आपण घेतले तर भारतरत्न पुरस्कारांविषयीची बेसिक माहिती, सध्या कुणाला मिळालेत, कधी सुरू झाले भारतरत्न पुरस्कार वगैरे वगैरे, याची पूर्ण माहिती आपण घेणार. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्याच विषयी 50 क्वेश्चन सोडवणार. अशा टाईपनी आपण रिव्हिजन करणार आहोत. आणि एक दिवस आड हे सेशन होणार आहे. ज्या वेळेला तुमच्या परीक्षा डिक्लेअर होतील, लेखीच्या म्हणजे ग्राउंड होईल आणि लेखीच्या परीक्षा ज्या वेळेला तुमच्या डिक्लेअर होतील त्यावेळेला आपण काय करणार आहोत, रोज असं टाईपचं सेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमची फास्ट रिव्हिजन होईल. आणि एक खात्री बाळगा की जीकेचे टेन्शन तुम्हाला 100% राहणार नाही. या टाईपने आपण घेतल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन लिस्ट मध्ये तुमचं नाव असणार, जर हे सेशन तुम्ही रोज जॉईन केलेलं असेल तर. आलं लक्षात. त्याच्यामुळं आपण, आणि हे सेशन आपलं जे असं लाईव्ह सेशन आहे, हे लाईव्ह सेशन आपलं रोज रात्री, रोज नाही, सध्या आपण एक दिवस आड घेतोय. तर एक दिवस आड आपण काय करणार आहोत, 9 वाजता घेणार आहोत. म्हणजे आज सेशन झालंय तर परवा दिवशी तुम्ही 9 वाजता. आज बघा जवळजवळ 55 किंवा 56 विद्यार्थी होते. तर तुम्ही काय करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवायचं आहे. ही सगळी मोफत सेशन असणार आहेत आणि जे मी टॉपिक घेणार आहे आणि त्यावर प्रश्न घेणार आहे, या पलीकडे तुम्हाला दुसरं काहीही परीक्षेला येणार नाही. लक्षात घ्या. खूप वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रामधलं. त्याच्यामुळं करंट अफेअर्स पण आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही करंट अफेअर्सची तर काळजी करूच नका. आणि परीक्षेच्या आधी आपण काय करणार आहोत, 1 महिना रोज सेशन घेणार आहोत. आणि तोपर्यंत आपण काय करणार आहोत, एक दिवस आड घेणार आहोत. रोज सेशन घेण्याचा माझा प्रयत्न राहील. परंतु बाळांनो लक्षात घ्या, त्याविषयीचं जे तुमचं म्हणजे आपण काय करणार आहोत, 1 तासाच्या सेशन मध्ये आज मी खूप स्लो घेतलंय. असं मी स्लो घेणार नाही. ज्या वेळेला आपण रिव्हिजन घेणार आहे त्यावेळेला फास्ट रिव्हिजन, त्याच्याविषयीचे पॉईंट्स इथे लिहिलेले असतील स्क्रीनवर, त्याचं आपण फास्ट रिव्हिजन घेऊन त्याच्यावर फास्ट क्वेश्चन घेणार आहोत. जमेल तिथं तुमचं पाठांतरही घेणार आहोत. आणि त्याच्यामुळं तुम्हाला खूप चांगला सराव होईल याची खात्री आहे. आणि रोज झोपताना एक चांगलं समाधान तुमच्या मनाला असेल की आज आपला एका टॉपिकचा अभ्यास अगदी करेक्ट झालेला आहे. आणि परीक्षेपर्यंत जास्त कॉन्फिडन्सने तुम्ही परीक्षेला जाणार. आणि जे लोक हे सेशन अटेंड करणार त्यांचं नाव 100% मेरिट लिस्टमध्ये असणारच आहे. तुम्हाला जर याच्याविषयी काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा, म्हणजे मला हे सेशन इथं स्टॉप करायला. काही प्रश्न आहेत का तुमचे? आपलं हे सेशन आपलं इंग्लिश ग्रामरचा पण घेण्याचा प्रयत्न असेल. हो, करंट अफेअर्स पण आपण घेणार आहोत. आणि आता ठीक आहे, आज पहिलं सेशन होतं, 54-55 विद्यार्थी होते. पण लक्षात घ्या, आपण ह्याला कोणतेही पैसे घेत नाहीये, कोणतीही फी घेत नाहीये. तर त्याच्यामुळे मला कसं पाहिजे, जास्तीत जास्त आकडा 100, 200, 300 असा वाढलेला दिसला पाहिजे. आणि त्याच्यामुळं इतकं स्लो मी सेशन घेणार नाही. हे पहिलं सेशन असल्यामुळे आपण अशा टाईपनी हे स्लो सेशन घेतलेलं आहे. तर येस, जीएस पण घ्यायचं आहे, जीएस मधलं करंट अफेअर्स पण घ्यायचं आहे आपण. थँक्यू मेघा.
अंकुश, अनिल, तानिया पवार, हो यस, सगळे सेशन आपण घेणार आहोत. चव्हाण, ज्यांनी हे सेशन जॉईन केलेलं होतं थँक्यू. अंकुश, लक्षात घ्या मिनिमम 1 तासाचं टायमिंग असेल आपल्या सेशनचं. 9 वाजता सेशन होईल, आपण 10 वाजता सेशन स्टॉप करणार आहोत. आज 50 क्वेश्चन होते आणि तेही मी स्लो घेत होते, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन वाचायला वेळ लागू शकतो असं पण होतं. पण लक्षात घ्या रोजचं 9 ते 10, जर टॉपिक थोडासा मोठा असेल तर कदाचित 10:30 वाजू शकतात. आपल्याला मेरिट लिस्टमध्ये नाव आपलं असलं पाहिजे, त्याच्यामुळे थोडेसे कष्ट आपल्याला हे 2-3 महिने घ्यायला लागले तर ते घ्यायला काय हरकत नाही. आजच्या सेशनमध्ये आपण फक्त प्रश्न घेतलेले होते. याच्यानंतर आपण जे 1 दिवस आड सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण नुसते प्रश्न घेणार नाही, तर जे प्रश्न घेणार आहे त्याच्यावर आधारित तो टॉपिकचं आपण आधी रिव्हिजन थोडं करणार आहे पॉइंट वाईज. म्हणजे तुमचं एक चांगली गोष्ट काय होईल माहितीये का, की त्या विषयाचे तुमचं म्हणजे त्या टॉपिकचे तुमच्याकडे शॉर्ट पॉइंट्स असतील, शिवाय त्याच्यावरचे प्रश्न सोडवले जातील, अशी टॉपिक वाईज तयारी होईल. आणि सर्व जीके मधले इतिहास, भूगोल, राज्यघटना, समाजसुधारक, विज्ञान, पंचायत राज, चालू घडामोडी, मराठी ग्रामरचे आपण 13 टॉपिक अशा टाईपने तयार करणार आहोत, हे लक्षात घ्या. समजतंय का? आणि त्याच्यामुळं परीक्षेमध्ये काही अडचण येणार नाही. चालू घडामोडीचं टेन्शन घेऊ नका. मी ज्या चालू घडामोडी देणार आहे त्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कुठल्या चालू घडामोडी तुम्हाला परीक्षेला येतील. तर थँक्यू सर्वांनी सेशन अटेंड केलं याबद्दल.